चला. जोडो 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 उजाड झाले डोंगर सारे, एक तरी झाड लाव माणसा, एक तरी झाड लाव. वंदे वंदे भारत माता की जय, भारत माता की जय. मालक मालक जनताच मालक, मालक मालक जनताच मालक. निर्भय मनाने जगणार मी, निर्भय मनाने जगणार मी, निर्भय मनाने जगणार मी, निर्भय मनाने जगणार मी. स्वातंत्र्य माझे मिळवणार मी, स्वातंत्र्य माझे मिळवणार मी, स्वातंत्र्य माझे मिळवणार मी, स्वातंत्र्य माझे मिळवणार मी. काम चुकार भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही. मालक मालक जनता मालक, अरे या बीड जिल्ह्याची मालक मालक, जनताच मालक, या महाराष्ट्राची मालक मालक, जनताच मालक, या देशाची मालक मालक, जनताच मालक, लोकसभेची राज्यसभेची मालक मालक, जनताच मालक, खासदार आमदार मंत्र्यांची मालक मालक, जनताच मालक, IAS IPS अधिकाऱ्यांची मालक मालक, जनताच मालक, अरे ग्रामपंचायत नगरपालिका झेडपीची मालक मालक, जनताच मालक, पंचायत समित्यांची मालक मालक, जनताच मालक, या देशाची मालक मालक, जनताच मालक. मुकी बिचारी कुणी हका, अशी मेंढरे बनू नका. धन्यवाद धन्यवाद. वंदे मातरम मित्रांनो. तर आज माझं नशीब बघा कसं उजळलंय. आज मी स्वतः दत्ता भाऊ माझ्या गाडीमध्ये बसलेले आणि आम्ही गाडीमध्ये टाकलेलं बीडच्या त्या गावांमध्ये चाललोय आता, जिथं आम्हाला तिथल्या नागरिकांना थोडीफार मदत करता येणार आहे. तर आम्ही निघालेलो आहे आणि दत्ता भाऊ माझ्या गाडीमध्ये मोठा आनंद आहे. आपल्या मागे मित्रांनो, 4-5 वर्षापूर्वी भावे सर आणि मी फरार झालो होतो, तेव्हा हे जे हॉटेल आहे, हॉटेल सनराईज बीडमध्ये, ह्या हॉटेल मालकांनी आणि या हॉटेलने आम्हाला खूप आसरा दिला होता. इथे आम्ही इथं जवळजवळ 8-10 दिवस इथं थांबलो होतो. एकदम माग्यात वाजत फक्त दत्ता भाऊ होते ज्यांना माहिती होतं की आम्ही इथे, बाकी कोणाला माहीत नव्हतं इथे. तर ते सनराईज हॉटेल. आणि मागे 1.5-2 वर्षापूर्वी जो मराठा आणि OBCमध्ये संघर्ष झाला होता, त्या संघर्षाला बळी पडलेलं पण हे हॉटेल आहे. पूर्णपणे नेस्तनाबूत केलं होतं ते, पुन्हा तयार केलं त्यांनी पूर्ण व्यवस्थित. मित्रांनो, बीडचा टोल नाका मी क्रॉस केला होता आणि दत्ताभाऊ होते सोबत. तर दत्ताभाऊंचे बीडचे सवंगडी, आता ते खूप मागून बॅकलाईट म्हणून तुम्हाला दिसत नाही आहे, पण भावे सरांचे, दत्ताभाऊ सरांचे फॅन आणि सवंगडी हे इथले ट्रॅफिक पोलीस आहे, ज्यांच्यातली माणुसकी अजून संपली नाही. तर आमच्या त्याच संदर्भात आता गप्पा चालू आहे की आम्हाला पण समाजासाठी काही करावं असं वाटतं, आम्ही करतो पण त्या आमच्या परीने. पण सिस्टीम अशी आहे की सिस्टीममुळं पूर्णतः करता येत नाही. तर ह्या आमच्या गप्पा चालू आहे, सगळे इथले ट्रॅफिक पोलीस आहेत. मित्रांनो, ही नेम प्लेट बघा, यांचं नाव फक्त विकास आहे, यांचं नाव फक्त बजरंग सर आहेत. भावे सर उठून जा. हा नाही सर, बोला ना तुम्ही. आता आम्ही बीडमध्ये आहोत आणि सोबत आमच्या दत्ताभाऊ बारगजे आहेत, आपल्या इन्फंट इंडियाचे. आनंदग्रामला आम्ही रात्री राहायला होतो. जाता जाता मग आता या सगळ्या वाहतूक नियंत्रण करणारे आपले सगळे सहकारी ते भेटलेत आम्हाला. आणि मागे जो काही प्रॉब्लेम झालेला होता जातींमधला, तर त्याच्यामध्ये SP-नी एक आदेश काढला होता की ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा आपल्या नेम प्लेटवर सर्व जिल्हा पोलिसांना आदेश होता की त्यांनी आपलं आडनाव पाटीवर लिहू नये, कारण आपल्याकडे घाण सवय आडनावावरनं जात शोधण्याची. आणि मग त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून तो जो त्यांनी अध्यादेश काढला किंवा सर्क्युलर काढलं,
त्याची कृतिशील बदल या इथं आम्हाला दिसतोय बघा. हे आहेत विकास, हे कोणत्या आडनावाचे माहीत नाहीत. हे कोण आहेत? बजरंग. हे कोणत्या आडनावाचे माहीत नाही. आणि त्याच्यामुळे जाती तणाव बऱ्यापैकी कमी होऊ शकेल तर झालंच. आणि जातीचा शोध घेणारे, जातीचा शोध लावणारे आणि जातीच्या मागं पळणारे किमान तेवढ्या प्लेट पुरते का होईना थांबले. इतर ठिकाणी ते शोध घेत फिरतातच. अभिनंदन. शेवटी एसपींचा अभिनंदन आहे. असे क्रांतिकारक बदल घडवायला नवनीत कावत साहेब मनगटात जोरच लागतो. आणि तो मनगटातला जोर आम्ही पाहिला. आणि तुम्हाला त्यावेळेला जनतेच्या दबावाने का होईना सगळ्या राजकारण्यांनी नवनीत कावत साहेबाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. तर जनतेचा याच्यामध्ये चांगला जोर होता, जनतेचा दबाव होता, म्हणून नवनीत कावत साहेबाला काम करता आलं. तर हे खूप चांगली गोष्ट आहे, प्रशंसनीय गोष्ट आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी, इन्फंट इंडिया आणि मानव उत्थान मंच या तीनही संस्था नवनीत कावत साहेबांचे आभारी आहेत. आणि अशाच पद्धतीचे IAS आणि IPS यांनी मुक्त वातावरणात काम केलं गेलं पाहिजे. तेव्हाच ते मसुरीला मिळालेलं जे ट्रेनिंग आहे ना, त्या ट्रेनिंगचे आमचे पैसे वसूल होते. हिंदू आहे हे सिद्ध झालं, पण विकास आणि बजरंग कोणत्या जातीचे हे मात्र याच्यातनं दिसत नाही. तर त्याच्या मागचा उद्देशच हा होता विकास आणि बजरंग करण्याचा. कारण ह्या बीडमध्ये खूप जातीय तणाव तयार झाला होता आणि आपली एक घाण वृत्ती आहे. आपले दादे परदादे जे आहेत ते नापास झाले. जाती त्यांना मिटवता नाही आल्या, जाती अंत करता नाही आला त्यांना. त्याच्यामुळे जाती अजून टोकदार बनत गेल्या. पवार आडनाव सांगितल्यानंतर तुमच्या मामाचं, तुमच्या आत्याचं, तुमच्या मावशीचं नाव सांगा आणि त्या आडनावावर न का होईना जातीचा शोध लागतो का, असं खोलवर खंदणारी आम्ही माणसं आणि जात शोधणारी आम्ही माणसं त्या काळादरम्यान अजून जातीय तणाव वाढू नये म्हणून नवनीत कावत साहेबांनी, हे SP आहेत बीडचे, त्यांनी एक म्हणजे लोक उकरून उकरून तुमची जात शोधणार नाही. तर त्याचा दृश्य परिणाम आम्हाला आत्ता इथे दिसला आणि त्याचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो, स्वागत करतो. हा साऊथ इंडियामध्ये 4ही स्टेट जे आहेत आपले, केरळ आहे, तामिळनाडू आहे, आंध्र आहे आणि कर्नाटक आहे, इथे आडनावं शिल्लक राहत नाही. आणि आडनावाला ते इनिशियल लावतात, नावाला इनिशियल लावतात, त्याच्यामुळे जात लवकर कळत नाही. तर मित्रांनो, आता आपण गेवराई शहरामध्ये आलो आहे. गेवराई शहर हे बीडचा एक तालुका आहे, मोठं गाव आहे. तर गेवराईमधून आता आम्ही तळेगाव ना, तळवडा नावाच्या गावाकडे जातोय. तर हां, नावेतून आम्ही जाणार आहे. मला तर नाही, चिखल आहे, हां, पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे, पूरग्रस्त आहे. बर, त्या अन्न पाण्याची घासाची वाट पाहतात. बर, अशा वेळेस नाशिकवरून जितेंद्र भावे, सोमा कुराडे आणि सर्व मानव उत्थान मंच, मानव उत्थान मंचाचे सर्व कार्यकर्ते, संस्थेचे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत. तर तो घास तिथं पोहोचवण्यासाठी जीवाचा तडफ करत आहेत. रात्री उशिरा पोहोचले आणि आता प्रवास सुरू आहे. तो नाशिककरांचा मातृत्व आणि गातृत्वासाठी बीडकरांच्या वतीने वंदन करतो, आनंदग्रामच्या वतीने. मित्रांनो, खरं तर तुम्हाला माहिती आहे, मला बोटमध्ये अतिशय भीती वाटते. पण आता बघू तिथे गेल्यावर काय परिस्थिती आहे. एखाद दोन लोक जातील पुढे आणि ते वाटप करून येतील. मला भीती वाटली, तुम्ही काही जाणार नाही पुढे. मित्रांनो, भावे सर स्वतः 2 व्हीलरवर बसले आता. आपल्या समोर मित्रांनो भावे सर 2 व्हीलर चालवत आहे आता. हे बघा, खेडेगाव चाललोय आपण. हा, तळवडे नावाच्या गावाला चाललेलं आहे. पूरग्रस्त आता मेन जो भाग आहे, जे आपण म्हणजे जिथं आपल्याला अश्रू पुसायचे आहे तिथं. अरे तुम्ही दाखवणार होते रस्ते, काहीच अडचण नाही. तर मित्रांनो, अल्ताफबाई आणि दादा राऊत भाऊ हे इथले स्थानिक पत्रकार आणि कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे. तर यांच्या मार्फत आपण हे पुढचं वाटप करणार आहोत. आणि छत्रपतींचा पुतळा वगैरे सुंदर दिसत आहे. त्याला काय तालुका,
मित्रांनो, ही यात्रा किंवा ही जी समाजसेवेचं जे प्रवास असतो ना, तो किती गंमत असते, त्याच्यामध्ये किती डेडिकेशन असतं बघा. आपल्यासोबत हे बीडचे बंधू आहे आपले, हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे इथले कोणत्या तरी तालुक्याचे अध्यक्ष आहे. माझा निर्भय महाराष्ट्र पार्टीशी संबंध तुटलेला आहे, सस्पेंड आहे तुम्ही, भावे सरांशी नाही. तर हे बघा, आणि हे जे हे यांच्या मांडीवर बसलेले आहे, ही गंमत तुम्हाला दाखवायची. आम्ही सगळे एका छोट्याशा वॅगनर कारमध्ये बसलेलो आहे आणि आमच्या कारमध्ये कमीत कमी 400-500 किलो वजनाचा किराणा माल पण आहे. तर हे सगळे ऍडजस्टमेंट करून चालावं लागतं. आत्ताच दत्ता भाऊ मागच्या गाडीमध्ये गेले. आता भावे सर 2 व्हीलर चालवत होते, त्यांना आम्ही थोडंसं ऊन असल्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकला खरं तर, की बाबा हे इथलं ऊन वेगळं आहे आणि ऊन प्रचंड चटके लागू राहिले, तर तुम्ही 2 व्हीलर न चालवता गपचूप आपल्या 4 व्हीलरमध्ये या. तर त्यांना भावे सरांना आता मागे टाकलंय. अरे कुठे गेले? नाही, ते 2 व्हीलर होते ना आपल्या पुढे. हे समोर जे चालत आहे हे अल्ताफ भाई आहे आणि त्यांचे सवंगडी जे आहे दादाराव केदारे मला वाटतं, ते बहुजन विकास आघाडी असं काहीतरी, कोणत्या तरी बहुजनांच्या आघाडीचे ते जिल्हाध्यक्ष आहे. तर ते आम्हाला गाईड करताय पुढे. वातावरण अतिशय सुंदर झालंय, चटके खूप लागत आहे, पण आपलं जे ठरलंय गेल्या 1-1.5 हप्त्यापासून की कोणाचा तरी डोळ्यातले अश्रू आपल्याला पुसायचे, ते अश्रू आपण काही वेळातच आपण पुसणार आहोत. ज्यासाठी आम्ही गेली 1 हप्त्यापासून तडफड करत होतो. आज ते 3 गाड्यांमध्ये ते मटेरियल भरून आपण इथं आणलं इथपर्यंत. आता ते 2 मिनिटात आपण वाटून मोकळे होऊन जाऊ. मित्रांनो, राजापूर नावाच्या गावामध्ये आम्ही आलोय आणि करण भाईला माहित नाही का इथं पूर्वी येऊन गेला. करण भाई तरी त्याचे तोंड लावून राहिला इथं. करण भाई, तुझ्या वाढदिवसाचा आम्हाला आनंद आहे, पण त्या फ्लेक्स लावल्याचा तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझा निषेध. तर मित्रांनो, हे जे तोंड लावतात ना गावांमध्ये, शहरांमध्ये, आणि आपलं शहर विद्रूप करताना, अशा नालायकांना खरंच लक्षात ठेवा आणि यांना हाणून पाडा. यांना एक सुद्धा मतदान पाहिजे पुढच्या फ्लेक्स लावायसाठी. यांना हाणूनच पाडा. जो काम करतो त्यालाच मतदान द्या. तर इथं समोर काय गडबड आहे आता कळेल. काय गडबड आहे, काय ट्रॅक्टर ठेवले आपल्याला पलीकडे जाण्यासाठी. ते आपल्यासाठीच आहे काय? आपल्यासाठी. अच्छा, ही नदी आली का? लावा साईडला घ्या गाड्या. आपल्यासाठीच ट्रॅक्टर उभा आहे. अच्छा, आई शपथ, माशांचा वास पाहिला किती बाहेर जायचं. आता आपण ट्रॅक्टरने जाणार का? आता याच्यातून ट्रॅक्टर. नमस्कार, वंदे मातरम सगळ्यांना. हे सर्व गाव, हे जितेंद्र भावे सर आहे, नाशिकवरून आलेले, आणि मानव उत्थान मंच यांच्यातर्फे. आता भावे सर बोलतीलच तुमच्याशी. आणि दत्ता भाऊ बारगे जे, तुम्ही ओळखता का दत्ता भाऊंला? सगळे एकच गावचे. यांच्या गावात कमरेत पाणी होतं वर. आता सध्या परिस्थिती यांच्या गुडघ्याच्या वर पाणी आहे. इथून प्रवास करायचा, पुढे गेले का तर 4 फुटावर 3 फुटावर पाणी आहे सध्या परिस्थिती. हे पाणी त्या दिवशी कुठपर्यंत होतं? अरे बापरे, त्या गावापर्यंत पूर्ण पाणी होतं, पाण्यातच होतं सगळं. आणि ही नदी कोणती आहे? तापसी नाला आहे. तुम्ही किती वर्षात पाहिला असं पूर? तुमचं वय सगळ्यात जास्त दिसतंय. दुसरी वेळेस आहे सर माझ्या. आता माझे वय 65 झाली समजा. हा, दुसऱ्या नाही एकदा वाहून. पण एवढं जोरात झाला होता का? माझ्या वयाच्यात 2006 बापरे, बघा 2006 जास्त झालं. तुम्ही आले त्या पुलाखाली पाणी एवढं होतं. हे बघा ना, हे बघा, इथेच चाललं. तुम्ही आले रोडच्या बापरे बापरे बापरे. बघा ट्रान्सफॉर्मर कुठे? शेती पाण्याखाली. हा ट्रान्सफॉर्मर कुठे? खाली इथे गावातला एक आणि एकीकडे. ऐका ना, माझा नंबर घ्या भाऊ.
एक मिनिट भाऊ सर. मित्रांनो बघा, इथं हा रोड आहे बरं का, पण रोड अजून सुद्धा पाण्याने इतका वेढलेला आहे. तर हे बघा, हे लोक या तर्फावर हा भाऊ ओढून आणतोय बघा. किती वाईट परिस्थिती असेल विचार कर. आणि इथल्या लोकांचे सगळ्या शेत्या वाहून गेलेल्या, इथल्या लोकांचे सगळे जनावर वाहून गेलेले. कुठपर्यंत भाऊ पाणी? इथपर्यंत. इथून मागे जवळजवळ अर्धा पाऊण किलोमीटर पाणी होतं बरं का मित्रांनो. म्हणजे आता माझ्या डोक्यावरती पाणी असतं तेव्हा, बरोबर ना? माझ्या डोक्यापेक्षा जास्त, म्हणजे या ट्रॅक्टरच्या वरच्या इथं याच्या शेंड्यापर्यंत. बापरे. लहानाचे कोणते, मोठ्यांचे कोणते? याच्यात टाकून देतो. नाही ही आपल्याकडे घ्यायचे, ते आपल्याकडे ठेवा. कोणी जाणकार व्यक्ती असेल त्याला द्या म्हणा, म्हणजे जास्त खाल्ले गेल्यानंतर त्रास होतो, जुलाब होतात. उलट अँटीबायोटिक गोळ्या हेवी असतात. त्यांना घसा दुखतोय, ताप आलाय किंवा काही जखम बिखम झाली, ती लवकर बरी होत नाही, पायाला ओलाव्यामुळे काही झाले, तर त्यांच्यासाठी ह्या गोळ्या अँटीबायोटिक. म्हणजे ह्या याच्यात खाल्ल्या ना खूप जास्त तापामध्ये तरी चालणार. ठीक आहे, ती एक फक्त तापाची दिली आणि ही याच्याची ही अँटीबायोटिक. थोडंफार ताप वगैरे आले, अंग दुखलं तर जमतं. याच्यातलं हे कोणते? ते बॉक्सवर लिहून घ्या, ते लिहिते तसं बरोबर एकदम. हा, तसं लिहून घ्या, म्हणजे टेन्शन नाही राहणार. चुकीची नाही खाल्ली गेली तर त्रास होईल लहान मुलांना. हेवी आहे त्या. टाकून देतात पिशवीमध्ये. 6 वर्षाच्या खाली मुलांना नका देऊ. प्रत्येकाच्या किती तिथं खूप लहान पोरं, लहान मोठे असं लिहा म्हणतात. लहानाला मोठ्याला नाही का. लहान बच्चे त्यांच्यासाठी कपडे. सुरत सर व्हिडिओ घेतो ते बॉक्स. गव्हाचं पीठ आहे. आपल्याला तो मागून येणाऱ्या ट्रॅक्टर मध्ये टाकायचं आहे सर्व. ते वेगळं करून काढून ठेवतो, म्हणजे तेवढंच. मदत करा कोणी, त्यांना मदत करा. एकटाच उचलत आहे ना. आणाचं चढवायचं थोडंसं करा. हे मसाल्याचे पाकिट आहे ना, त्याच्यात ते कालवलं. ओके, ही तांदळाची गोणी तुमच्याकडे घेऊन टाका. भर केलेलो तैयार होना चाहिए. एक गुणी पॅक राहतो. मित्रांनो, ब्रिज दिसत, हो ब्रिज दिसत नाहीये आणि आम्ही या ट्रॅक्टरवर त्या बाजूला चाललोय. माझी तर लय फाटलेली आहे. हे बाबा साईड सेंटरने घ्या ना, सेंटरने. तुम्ही बोलू नका काहीच, त्याला रोजचं काम आहे. सर बोटमध्ये का ट्रॅक्टरमध्ये? ट्रॅक्टर प्लस बोट झाली. नाही तुम्ही बोला, मला एवढं लक्षात नाही राहिलं. भागवत काय लोकपत्रकार भागवत तावरे त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या गावापर्यंत पोहोचलेलो आहे. खरं तर आम्ही ह्या गावापर्यंत पोहोचू शकलो नसतो, पण केवळ असे लोक. हो बापरे, बापरे, लय फाटली भाऊ माझी. सरपंच मला लय भीती वाटू राहिली, शप्प सांगतो, मला पाण्याची लय भीती. बापरे. जेव्हा मित्रांनो ट्रॅक्टर आम्ही सर काही नाही, तुम्ही अजिबात घाबरू नका. काही नाही, आमचा ड्रायव्हर एकदम व्यवस्थित, अजिबात काही जेवणार. हळू 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 हळू. नाही एकदम हळू. काही नाही सर, एवढा खड्डा आहे.
जीव नाही इथं कशापर्यंत आलो होतं आयुष्यात. पण हे लोक रोज इथं कसे राहत असतील. हे सगळं पाण्याखाली होतं बरं का मित्रांनो. तुला काहीच भीती वाटत नाही का रे तुला? तुला काहीच गावातले उतरा. आपल्या बरोबर शासनाचे सर, तुम्ही कोण आहे इथे? ग्रामसेवक कोकाटे साहेब आहे. आणि इथले जी काय ते मोजणी बिजणी करायची होती, काय काय करायचं होतं ते पंचनामा झाले का पूर्ण? करा सर, कोकाटे सर लवकर करा आपल्या बांधवांना. तुम्ही कुठले? अच्छा, हां. तर आपल्या बांधवांना मदत भेटेल असं करा पटकन. पाण्यामुळे येता आलं नाही. हां. आणि वर्षभर आहे ना आता कोकाटे सर ह्या लोकांना आधारच द्या बरं का. तर सगळे निर्भय सैनिक आणि मानव उत्थान मंचाचे कार्यकर्ते हे क्रॉस करता करता मी माझ्या आयुष्याचे सगळ्यात अवघड 5 मिनिटं काढले. तुम्हाला माहिती आहे मी कधी कोणाच्या गाडीत बसत नाही. स्विमिंग क्लास लावा. मी माझ्याच गाडीवर प्रवास करणारा माणूस आहे. पण आज या ट्रॅक्टरवर करावा लागला आणि असली काही आवटाईड झालेली आहे. हे सगळे बांधव आहे. हे अल्ताफ भाई आहे. हे इथले स्थानिक पत्रकार आहे आणि अतिशय गोड माणूस आहे. अतिशय मदत करतोय आम्हाला त्यांच्याबरोबर. हे सरपंच साहेब आहे आपले. सरपंच, तुमच्या गावाचं नाव सांगा. राजापूर तालुका गेवराई जिल्हा बीड. आणि तुमचं नाव? भास्कर भाऊराव गवते. भास्कर गवते भाऊ आहे. आणि गेवराई तालुक्यामध्ये जिल्हा बीड आणि गावाचं नाव राजापूर. राजापूर ह्या गावाला आता आपल्याकडनं जी थोडीफार मदत आहे ती चालली आहे. आशा करूया त्यांच्यावरचं हे जे संकट आहे लवकरात लवकर संपावं. आणि आम्ही तर मानव उत्थान मंचातर्फे आम्ही हे ठरवलेलं आहे की ह्या वर्षीची जी दिवाळी आहे ती इथं आम्ही कोणत्या तरी गावामध्ये येऊन सेलिब्रेट करणार आहे. बघूया काय होतं ते. मित्रांनो, हे सगळ्या शेत्या पाण्याखाली होत्या. अजूनही चिखल तुम्हाला दिसू शकतो. हे बघा कापूस पूर्ण चिखलात आहे आता. पण किती दिवस पाणी होतं? दोन्ही गावाचे पाणी म्हणजे या शेत्यांमध्ये किती दिवस पाणी होतं? 4 दिवस. 4 दिवस पाणी होतं. तर अजून बघायचं राहिलेलं म्हणजे ओढा इकडे आहे. आपल्याला इकडे आता गावात जाणार आहेत आपण पाण्यासाठी. अच्छा. हा, आपण अगोदर अलीकडे स्टॉक आलायचं. दृश्य पाणी पण ह्याच नदीने तिकडे त्रास दिलाय. नाही, ह्या नदीचं पाणी होत येतो रिटर्न इकडं. हा, गावांतर्गत जे छोटे छोटे ओढे असतात ना ते ओढे ते नाले. अच्छा. आणि नदी कुठं पुढे? मेन नदी आपण पुढे. आपण ते दृश्य पाहण्यासाठी आता 1-10 मिनिटात आपण पोहोचच लागलो. नाही, पण गोदावरी मधून आपण ट्रॅक्टर मधून नाही जाणार आहे ना? गोदावरीत नाही, आपल्या गोदावरीतून जाताच येत कारण मी जाणारच नाही. नाही, जाताच येत नाही सर. माझे एकदम यल लागलेले. कारण गोदावरीच्या कडेला आपलं जे गाव आहे आपण त्या गावाचं दृश्य बघायला चाललेलो. बर ठीक आहे. हा, तर सरपंच ट्रॅक्टरवर बसलोय मित्रांनो आणि एकदम चाकाच्या वरती आहे. आणि कधी मी असं बसलेलं नाही. हे बघा. अच्छा, हा नाला आहे छोटासा. हा, हे पाय त्याच्यावरून पाणी होतं. बापरे मित्रांनो, कमीत कमी ना हे बघा ह्या लेवलला पाणी होतं बरं का. ह्या लेवल हे बघा. हे गवतं बघा कुठं अडकलेलं. उसाच्यावरून या उसाच्यावरून बापरे. बापरे, आता परत पाणी झालं. आपण मला पाण्याची ना लय भीती आहे. तुम्ही माझी मजाक नको उडवू. हा, माझे यल लागलेले. कोई कुछ भी बोलो वो आपण फट्टू है. हाँ, अपनी बहुत फाटती है. हे बघा, हे इथपर्यंत ह्या लेवलला पाणी होतं. हे मजाक मस्ती चालू आहे. आमचे नवीन मित्र झाले या गावातले हे सगळे बंधू. आपलं यूट्यूब चॅनल आहे. मी तुमच्याकडनं सबस्क्राईब करून घेईल. सर नाव काय? मी तुमच्याकडनं घेऊया. सरपंचांना सबस्क्राईब करून घेतो म्हणजे सरपंच बाकी सगळ्यांना उतरून घ्यायचं. बाहेर गेलेले सरपंच चांगले का? पण तुमचे चुलते आमचे चुलते. नक्की का? नाही चुलते पण सरपंच म्हणून चांगले का? हा, काही अडचण नाही. चुलते म्हणून तू गोड कौतुक करतोय का? खरोखर चांगला माणूस आहे. आपल्या गावात विचारा. हा, आपल्या पण अडचणीत उभा आहेत. व्हेरी गुड. सरपंचांचा विजय असो. मित्रांनो बघा किती सुंदर अशी मशीद आहे इथं. चालेल. किती मुसलमानांची घरं येतात या गावात? 25 ना? पण सगळे बघा मित्रांनो, हे बघा हे गावाला जाणारा रस्ता आहे तो मला वाटतं 2-3 फुटाचा चिखलात आहे आता. घरे आहेत का?
मित्रांनो हे बघा हे सगळं वाहून गेलं बरं का, हे सगळं वाहून गेलं. हे बघा ते घर बघा कसं पडलं. काय आहे, आपल्याला दृश्य बघायला आहे ना खरंच आपलं धाकता वाटत नाही, पण जे इथं राहतात ना इतका चिखल आहे रोज घरात, ते ये जा कसे करत असतील माहित नाही, ते अख्खाच्या अख्खं घर पडून गेलेले. मित्रांनो ही शाळा बघा पूर्ण गाळाने भरलेली बरं. किती फूट गाळा असेल? 1-2 फूट गाळा. 2-2.5 फूट. शाळेला सुट्टीच दिली का मग आता? मित्रांनो समोर आपली गोदावरी माता आहे, आपल्या नाशिकवरून जो तिचा उगम होतो, आणि आपण जे हाडकं राख फेकतो ना ज्या नदीत, ती नदी बघा. सगळीकडं चिखल 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 चिखल, आणि इथं सगळीकडं पाणी एवढं. मी जिथं बसलेलो आहे आता तेवढ्या हाईटवाला पाणी होतं. हजरत खां पीर शाह दर्गा हे पूर्ण हे गावकरी इथं जमा झालेले आहे, आणि पूर्ण चिखल्यावर खाली आहे. ते चांगले व्यवस्थित रस्ते होते. ही समोर नदी आहे. अरे चांगलं कोणत्या ठिकाणी उभं करा. किती जनावर वाहून गेले? जनावर किती वाहून गेले भाऊ? जनावर किती वाहून गेले? 100? 4-5 गेले. अच्छा 4-5 गेले. आम्ही तिकडे रोडवर गेले ना. हा हा हा. बघा कसे हे गावाचे महत्त्वाचे रोड आहे बरं का. कसे गाळ बघा किती. 5 दिवस होऊन गेले पाणी कमी होऊन, तरी ही हालत आहे. बघा मित्रांनो किती जनता इथं मदतीच्या प्रतीक्षेत उभी आहे. हे सगळे स्थानिक लोक आहे जे, हे बघा हे सगळे स्थानिक लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. सगळे लोक. मित्रांनो हे बघा तुम्ही, हे सगळे आपले बांधव, हे तुमच्या माझ्यासारखेच माणूस, म्हणजे काय गरज असेल त्या गरजेपोटी ह्या गाडीच्या मागे ते चालत येऊ राहिले. काय गरज असेल त्यांची तुम्ही लक्षात घ्या, काय ही गरज असेल. आणि आपण एकीकडं दसरा दिवाळी घरात तिकडं फटाकडे उडून, महागडे मोबाईल TV अप्लायन्सेस घेऊन आपण सेलिब्रेट करणार आहे. तो विचार करा तशा प्रकारे सेलिब्रेट केलं पाहिजे का यांचे अश्रू पुसले पाहिजे, हा विचार करा. आम्ही नाशिकवरून आलेलो आहे मानव उत्थान मंचातर्फे आणि महाराष्ट्र पार्टीतर्फे. हे कोणा एकट्याचं नाही, हे सरपंचाचं नाही किंवा याचं नाही किंवा त्याचं नाही, हे तुमचं आहे. सरपंचांना सांगितलं आज संध्याकाळपासून जोपर्यंत हाकीनामा संपत नाही तोपर्यंत संध्याकाळी एका ठिकाणी जेवण बनवा, एका ठिकाणी अख्ख्या गावाचं सगळ्यांनी एका ठिकाणी गोळा व्हा, जेवण करायला आपल्या घरी जा. म्हणजे भांडण तोडणं होणार नाही. मार्ग बरोबर भेटेल. आमच्या कपडे दिलेले आहे ते पण तुम्ही हो. फक्त आमची इच्छा आहे तुमच्या मध्ये आपापसात भांडण नाही पाहिजे. कर्जामुळे जो घाबरला असेल त्यांनी घाबरायचं काही कारण नाही. आमचे पत्रक जे आहेत ते आम्ही तुम्हाला देतोय, पण जो खरा कर्जदार आहे त्याला खरंच उत्पन्न नाही राहिलेलं, जो उद्ध्वस्त झाला, त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत. शासन दरबारी नाही लढणार. त्यांनी ज्याचं कर्ज घेतलं त्या बँकेशी आम्ही लढणार, त्या विविध कार्यकारी सोसायटीशी आम्ही लढणार, त्या जिल्हा बँकेशी आम्ही लढणार, त्या पतसंस्थेशी आम्ही लढणार, त्या फायनान्सच्या ज्या संस्था आहेत ना, अलग लक्षात, फायनान्सवाले जे आहेत त्यांच्याशी आम्ही लढणार. अली भाई मी बोलतो तुमच्याशी, टेन्शन नका घेऊ. पाणी गेलेलं आहे.
थांबा थांबा 1 मिनिट. एमआयला काय करू आपण सगळे असे घेऊ आणि सगळे असे सगळ्या लाईन उभा राहा. अहो एकट्यालाच देऊ आपण. हा एकट्याला द्यायचं फोटो मध्ये सगळे घेऊ असं मला म्हणायचं. या बहिणींना विनंती आहे, भाऊ आहोत, बंधू आहोत, कुठलीही अडचण असू द्या, आम्ही तुमच्यासाठी काही मिळून देऊ, पण तुमच्या डोळ्याला पाणी देणार नाही. ही जी परिस्थिती पैकी राजापूरमध्ये अतिशय दैनिक वाईट परिस्थिती आहे, ही वेळ दुश्मनावर सुद्धा येऊ काय म्हणते बंद आहे. सर्व महाराष्ट्राला विनंती करतो, खरंच तुम्हाला बहिणीवर प्रेम असेल तर तुम्ही राजापूर गावामध्ये या प्रत्यक्ष परिस्थिती बघा, महिलांशी संवाद करा, छोट्या छोट्या चिमुकल्याशी संवाद करा आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय नुकसान झालेलं आहे. इथं आज आपत्ती कोसळली तर फार वाईट परिस्थिती झालेली आहे. तर सर्व महाराष्ट्राने आणि सर्व दातृत्व आणि मातृत्वाने राजापूर गावामध्ये यावं आणि मदत करावी. एका एका व्यक्तीला भेटून मदत करावी. सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, सरकारची माणसं सोबत आहेत. इथं कुठलंही राजकारण नाही, इथं कुठलंही गडबाजी आणि तडबाजी नाही. तर प्रत्येकाने इथं येऊन या लोकांच्या संवेदनेसोबत राहावं आणि त्यांना सर्वतोपरी मदत करावी अशी मी आनंदग्रामच्या वतीनं इन्फंट इंडिया संस्थेच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो. हा खूप वाईट परिस्थिती आहे. येताना बघितलं ट्रॅक्टर येत नव्हतं, पूर आणखी ओसरलेला नाही, पूर्ण शेतामध्ये पाणी आणि चिखल, शाळा बुडलेली आहे, ग्रामपंचायतचं कार्यालय बुडलेलं आहे, अनेक माता भगिनीचं येताना बघितलं पत्रे उडालेले आहेत आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. संसारातली सुई जरी हरवली, सुई जरी नसल तर ती बाई बेचैन असते. परंतु या माता भगिनीच्या खरंच मला खूप वाईट वाटतं ही गोष्ट की माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या आया बहिणीच्या घरादाराला राख रांगोळी झाली, अक्षरशः काहीच उरलं नाही या घरामध्ये. आणि यांनी कसा संसार करायचा, कशी चूल पेटवायची आहे. नाशिककरांच्या दातृत्वाला सलाम करतो, वंदन करतो की त्यांनी जितेंद्र भावेच्या माध्यमातून मदत पाठवलेली आहे. मी सर्व महाराष्ट्राला विनंती करीन की तुमच्या गाड्या, साड्या, माड्या, तुमचे धंदे, तुमचे व्यवसाय उत्तुंग चालू द्या, त्यासाठी माझा आशीर्वाद राहील. परंतु यांच्या घासासाठी, यांच्या थोड्याशा अन्न औषधीसाठी आपण सर्वांनी पोहोचावं आणि आया बहिणीला उभा करावं, यांचे संसार उभा करावं, त्यांचं उद्ध्वस्त झालेलं घर उभं करावं. तर खऱ्या अर्थाने हे साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि याच्यातच पुरुषार्थ आहे असं मी म्हणतो. मी सर्वांना वंदन करतो आणि विनंती करतो. धन्यवाद. हे बघा, आज गरज आहे फक्त आम्ही माणूस म्हणून आलो ना. आम्ही माणूस म्हणून आलो का? आमच्यात माणूस दिसतो का? का जात दिसती? धर्म दिसतो का? कारण मला माहिती माझी किडनी या भाऊला लागते, या भाऊचं रक्त माझ्या बायकोला लागतं, तिकडं या ताईचं रक्त माझ्या आईला लागतं. पण हे सगळं समजतं आपल्याला, पण आपण त्याच्यातनं शहाणपणा शिकत नाही. आज शहाणपणा शिकवण्यासाठी या निसर्गानं आपल्याला ही वेळ दाखवलेली आहे. अजिबात त्याच्यात अडकू नका. शांतपणे सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित वाटप करा. आणि खरंच ज्याच्या पोटाला भूक आहे ना, त्याची भूक पहिल्यांदा शमवा, ते गरजेचं आहे. आणि मन मोठं करा. आता सगळ्यांनी मन मोठं करा. हे बघा, आम्ही फक्त एकच व्हिडिओ काढला होता, 2 मिनिटाचा किंवा 3 मिनिटाचा. त्याच्यात नाशिककरांनी आम्हाला एवढी मदत केलेली आहे. हे आमचं नाही, हे जितेंद्र भावेचं नाही, हे जगबीर सिंगचं नाही आहे, हे अजिबात आमचं नाही आहे. हे कोणी दिलंय? नाशिककर नागरिकांनी दिलंय. त्यांनी जात पाहिली का? त्यांनी आमची जात पाहिली का? आम्ही तुमची जात पाहिली का? मग तुम्ही पण पाहिजे नाही आपल्या आपल्या आपसामध्ये. आणि मोठ्या मनानं काम करा सगळ्यांनी आणि शांतपणानं व्यवस्थित. सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहे. आणि आनंदग्राम तुम्हाला इथून 35 किलोमीटरवर आहे. आमचे नंबर देऊन जातोय. मी 400 किलोमीटरवर बसलोय. हे माझे पत्रक सगळ्यांना वाटा, म्हणजे माझा नंबर पर्सनली तुम्हाला मिळेल. पर्सनल लाईफ मध्ये ज्याला प्रॉब्लेम आहे, टेन्शन आले, टेन्शन, रात्री एकटाय, मला फोन करा. 2 वाजता, 3 वाजता, 1:30 वाजता, 1 वाजता माझ्या कानामध्ये मी ते बर्ड्स घालून झोपतो. त्यामुळे पहिल्या रिंगला मी फोन उचलत असतोय. आणि फोन उचलल्या थांबा, फोन उचलल्या फक्त सांगायचं राजापूर
तालुका गेवराई जिल्हा बीड इथं बोलतोय, म्हणजे मी शांतपणानं बोलणं होतंय. कुठलीही अडचण ठीक आहे, कसली अडचण पण कोणी हसायचं अन्नधान्याची अडचण असू द्या, तेला मिठाची अडचण असू द्या, नाशिककरांचे पूर्ण हात जितेंद्र भावेंच्या सोबत आहे. आणि जितेंद्र भावेने आनंदग्रामच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलोय. कारण याच्यामध्ये आहेत माझे प्रिय आनंद यात्री भागवत तावरे, आणि भागवत तावरेंनी इथं अल्ताफ कुरेशी म्हणून पत्रकारांना जोडलं, आणि अल्ताफ कुरेशींनी ते सर्व गावकऱ्यांसोबत आम्हाला आणून दिलेले आहे. दादाराव रोकडे त्यांच्या बरोबर होते. दादाराव रोकडे आणि अल्ताफ हे अशी उतरंड आहे. आम्ही माणसांनी माणसं शोधली आम्ही कुठलीही जात आणि माणसांपर्यंत पोहोचलो. आता माणसांनी परत माणसांपर्यंत पोहोचा आणि विषय संपेल. आणि आता तुमचं शांती झाली की शेजारच्या गावातली काय परिस्थिती आहे, जेव्हा तुमची चक्कर होईल ते आम्हाला कळवा. खरंच जिथं प्रॉब्लेम आहे. आणि ते जे पॉकेट आहेत ना, त्याच्यामध्ये नेमकं काय काय तुम्हाला पाहिजे, जिरे हळदीपासून नेमकं काय काय पाहिजे, तो तुम्ही आम्हाला बिनधास्त लिहा, बिनधास्त बोला, फोन करा आणि कळवा. तुमच्या उभारीपर्यंतच्या थोड्याशा आणखी तुम्हाला बळ येईपर्यंतच्या शेवटच्या काळापर्यंत सुद्धा आम्ही तुमच्या सोबत राहू, नक्की सोबत राहू, आमच्यावर विश्वास ठेवा. आणि सरपंचाच्या नेतृत्वात सगळं होतंय, चालतंय ना, काय अडचण. जे काही आपल्या इथे गावात आज जितेंद्र आव्हाड साहेब असतील आणि जे काही गावातले जे नाशिक नागरिक आणि जे काही ज्यांनी आपल्याला एक छोट्याशा गरीब गावाला एक आर्थिक मदत म्हणून त्यांनी जी दिलेली, आपले जे काही समजा दादासाहेब रोकडे असतील, जे पत्रकार अल्ताफभाई असतील, यांनी आपल्यापासून एक छोट्याशा गरीब गावामध्ये घेऊन आले, त्याबद्दल सगळ्या गावकऱ्याच्या वतीने त्यांचे एक अभिनंदन. आता मित्रांनो, हा सगळा माल जो आहे हा या एका ठिकाणी जमा करणार आहे, आणि नंतर सरपंच आणि स्थानिक जे पण महत्त्वाचे लोक आहेत ते त्या लोकांमध्ये वाटून देणार. मित्रांनो, तर हे छोटंसं गाव आहे राजापूर, आणि ह्या गावाची एकी फार चांगली, तो काका बघायला भारी म्हातारा तो, तर ह्या गावाची एकी खूप चांगली आहे, आणि सगळे एकात एक सूर मिळून, इथं भांडण नाही, तंटा नाही, चिडचिड नाही, काही सगळे एकमेकांशी चांगले संबंध आहे या गावकऱ्यांचे. कुठपर्यंत पाणी होतं? इथपर्यंत पाणी होतं. इथं काही पलीकडून घर येते, लांब राहून गेलं ते. म्हणजे हे दिसतच नव्हतं. काय अजिबात नाही, काहीच नाही. हे समोर जी पण शेती दिसते ना मित्रांनो, ही दिसतच नव्हती, ही टोटल पाण्यात होती. आणखी पाणी देते, आणखी पाणी. आणि आहे ना त्यावर कमी कमी होत चालले. दत्ता भाऊंच्या डोळ्यात अश्रू आले इथल्या नागरिकांशी बोलता बोलता. आणि दत्ता भाऊ काय, ज्या पण माणसाच्या शरीरामध्ये हृदय आहे, त्या हृदय रडल्याशिवाय राहणार नाही यांच्या अडचणी बघून. मित्रांनो, दिवाळीनंतर जी गोदावरी प्रदक्षिणा मी नियोजन केलेलं आहे, ज्या गोदावरी प्रदक्षिणेचं, याचा अर्थ हा आहे की ह्या गावात सुद्धा येताना माझं चक्कर होणार आहे. बघा किती सुंदर वाडा आहे, जुना पडून गेलाय सगळं. दादाराव म्हणे आमच्या गावात कशा पायी आला, तुमच्या नाशिकला जावं म्हणले. आमच्या रस्त्यात आहे का तुम्ही? मी डायरेक्ट नगरला निघणार आहे आता. हा, काय म्हणताय? 4 दिवस हल्लो नाहीत आम्ही इथं. हल्लो नाही म्हणजे बाहेरच येता नाही आलं? बाहेरच येता नाही आलं काय. अच्छा, हे बघा मित्रांनो, हे बोटीमधून ही समोर गोदाम आहे आपली. मला नका ना चिखलात आणून. पुढं चिखलाच आहे सगळं. मित्रांनो बघा, गोदावरीचं स्पीड बघा तो पाण्याचा, बापरे लय ना फास्ट आहे ते. समोर ते गाव आहे का? भोगगाव. असा रस्ता नाहीच आहे ना? हा का? अरे बापरे, इथपर्यंत ह्या पायरी. मित्रांनो, ही गोदावरी बघा इथपर्यंत आहे. आता ही 5 दिवसापूर्वी इथपर्यंत होती, म्हणजे माझ्या आता कमरे एवढं पाणी होतं इथे. आणि तुम्ही चिखल बघा इथं किती मोठ्या प्रमाणात झालं आहे. हा चिखल निघायला किती काळ लागेल. असा चिखल यांच्या शेतांमध्ये अडकलेला आहे, शेतांमध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळं जे कपाशी असेल किंवा मका असेल सगळं
ते काकुमातेचं मंदिर आहे ते प्रसिद्ध असं. अच्छा, पण मग त्याच्यावरती काय लाकडं काय झालंय ते? नाही, ते पडलं ते. पडून गेलं का? मंदिर पडे ते पावसाने. अच्छा, तुम्ही ते नदी पात्रातच बांधलं ना ते, त्यामुळं? नाही, ते नदीच्या काठावर आहे ते. काठावर आहे का? काठावर आहे ते. नदी त्याच्या पलीकडून समजा पाणीचा प्रवाह अलीकडे आला ना तो अतिरिक्त पाणी समजा ते काठावरच आहे मंदिर ते. ते पाणी ओव्हरफ्लो झालं ना इकडे आपलं समजा जाता येणार नाही. ताई तुम्हाला मदत भेटली कोणाची आतापर्यंत? काहीच भेटली नाही. पहिली वेळेस मदत आहे तुमच्यावाली. म्हणजे शासन पण अजून इथं पोहोचलेलं नाही. मित्रांनो, आम्हाला काय आमची लाल नाही करायची की आम्हीच पहिले, पण शासन भावे सर शासन पोहोचू नाही शकलेले आतापर्यंत. आपण पोहोचलोय. पहिलं क्रेडिट दत्ता भाऊंना. हा, नंतर त्यांना मदत करणारे पत्रकार अल्ताफ आणि अजून एक नाव आहे. नाही दादा पहिले ते रोकडे आणि अजून कोण होते? भागवत सर तावरे. हा, या 3 पत्रकारांनी आम्हाला इथपर्यंत आणलं. आम्ही सगळ्यात भारी निर्णय पहिला नाशिक मध्ये काय घेतला की इन्फंट इंडियाचे आमचे मार्गदर्शक आम्ही दत्ता भाऊंकडे जाणार. दत्ता भाऊंकडे का जायचं तर दत्ता भाऊ एड्स ग्रस्त मुलांची सेवा करतात गेल्या 20-25 वर्षापासून. आणि सामाजिक कार्यात जो माणूस अग्रेसर असतो, जो कायम रस्त्यावर असतो, ज्याला कायम जनतेच्या वेदनांची, जनतेच्या विव्हळण्याची, जनतेच्या किंकाळ्यांची बरोबर अंदाज येतो, तो माणूस आम्ही सोबत घेतला. आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रॉपर खरा सफरर जो आहे तर हे गाव आहे. या गावाचं नाव आहे राजापूर. त्याचा तालुका आहे गेवराई, जिल्हा आहे बीड. आता गेवराई पासून फक्त 25 किलोमीटर पर्यंत सुद्धा जर सरकारी यंत्रणांची नजर 2025 सालामध्ये जात नसेल तर हे कोणतं सरकार आहे असा आम्हाला प्रश्न पडतो. कारण सरकारी यंत्रणा या काही कमकुवत किंवा कुचक्या नसतात. सरकारला अनेक डोळे असतात. अंगणवाडी शिक्षिकेपासून, सरपंचापासून, ग्रामसेवकापासून, कोतवालापासून सगळे लोक असतात सरकारचे. पोलीस पाटील आहे आणि शेवटी नागरिक आहेत. या सगळ्यांचे डोळे जे आहेत ते सरकारचे डोळे. त्या डोळ्यांना सुद्धा हे गाव दिसलं नाही याचा आम्हाला वैषम्य वाटते, याची आम्हाला लाज वाटते. तर माझी विनंती आहे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना, या गावासहित गंगेच्या किनाऱ्याचे, तुम्ही थडी म्हणता ना, गंगा थडी, गंग अख्खं गाव बघा. मालक भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम. मुकी बिचारी कुणी हका, अशी मेंढरे बनू नका. आज आम्ही राजापूर या पूरग्रस्त गावामध्ये आलो. तालुका गेवराई, जिल्हा बीड. कारण आहे की नाशिकचं जे दातृत्व आहे ते जितेंद्र भावे सर आमच्या सोबत आहेत आणि त्यांनी रातोरात प्रवास करून 4 गाड्यामध्ये अन्नधान्य, तेल, मीठ आणि लत्ता कपडा आणलेला आहे. ज्यावेळेस आम्ही या गावात आलो त्यावेळेस गावाची परिस्थिती बघितली. अतिशय दयनीय परिस्थिती झाली. पूर्ण गाव सगळं ओस करून टाकलेलं आहे. शाळा असतील, अंगणवाडी असतील, रस्ते असतील आणि घरदार पूर्ण नुकसान झालेलं आहे. आमच्या सर्व भगिनी, सर्व आमच्या आया बहिणी तर हताश यानं बघितल्या, त्यांची चूल पेटत नाहीये. त्यावेळेस या लेकरांकडे भावे सरांनी आम्ही आलो. या लेकरांचा दप्तर हरवलेला आहे, यांचे शालेय नुकसान झालं, यांच्या भविष्याचं नुकसान झालेलं आहे. यांना विचारलं तर ह्यांचं दप्तर कुठे ती माहीत नाही. घरामध्ये पाणी आहे, सगळं धुवून आणि वाहून गेलंय. हे भविष्य आहे या राष्ट्राचं. मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करेल की या गावाला भेट द्या आणि या लेकरांचं भविष्य वाचवा. यांचे पाटी पेन्शिल गायब झालेत, यांच्या मुखामध्ये आणखी घास पोहोचलेला नाही आहे. अतिशय वाईट अवस्था आहे. आम्हाला आमचं हृदय असं हलतंय की मानवतेचं नेमकं इथं काय झालेलं आहे. पूर्ण पुरानं उद्ध्वस्त झालेलं आहे. जितेंद्र भावे सर आणि त्यांचे सर्व सहकारी घास तुकडा इकडे घेऊन आलेले आहेत. आपण भेट द्या. आणि शाळेचं नुकसान झाले, अंगणवाडीचं नुकसान झाले, ती भरणार नाहीये शाळा. पूर्ण चिखल आणि पूर्ण बेदगाड त्यात गेलेला आहे. या चिमुकल्यांचं भविष्य आपल्याला घडवायचं आहे साहेब. आपण एक सक्षम असे मुख्यमंत्री आहात. आपल्याकडे आम्ही आशाळभूत नजरेने बघतोय की यांचं भविष्यासाठी आपण या गावासाठी भरघोस असा निधी देऊन
आपण या गावाला पुनर्जीवित करावं, याचं पुनर्वसन करावं. धन्यवाद. गेवराई तालुक्यातल्या सगळ्या गंगाथडीची सगळी गावं घ्या, कारण गोदावरीचं आत्ता सुद्धा रौद्र रूप आहे. गोदावरीचं रूप आत्ता रौद्र रूप आहे या क्षणाला, जेव्हा की आता गेल्या 3-4 दिवसापासून लगातार पाऊस चालू होता, तो थांबून माझ्या माहितीप्रमाणे 1-1.5 दिवस झालाय, तेव्हा ही एवढी दुथडी भरून वाहते अशी परिस्थिती. तर गंगथडीचे सगळे गावं जे आहेत त्या सगळ्या गावांना भेटी देणं जरुरी आहे. मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ एकदा सगळा तो गोदा काठ जो आहे बीड जिल्ह्यातला, शेजारचा जालना जिल्ह्यातला हा गोदा काठ सगळा तपासणं जरुरी आहे. या मुलींच्या शाळेमध्ये ना गाळ शिरलाय, गाळ काढायला तातडीनं सरकारला तर आम्ही सांगूच, पण सरकारच्या यंत्रणा कधीही कमीच पडतात याची आम्हाला खात्री आहे. खात्री नव्हे, विश्वास आहे. तर आम्हाला बीड आणि जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा याच्यातल्या ज्या NGO आहेत त्या NGOंनी इथल्या शाळा, अंगणवाड्या या दत्तक घेऊन येणार, त्या स्वच्छ करून यांचं पाटी पेन्सिल चालू करून द्यावी, त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वतः मानव उत्थान मंच, निर्भय महाराष्ट्र पार्टी, आम्ही सगळेजण नाशिककरांना आवाहन करतो आहोत की या गंगथडीच्या सगळ्या गावांमधल्या शाळा, सगळ्या गावांमधल्या अंगणवाड्या या चालू झाल्या पाहिजे. सगळ्या शाळांमध्ये जिथं जिथं गाळ असेल तो गाळ काढून दिला पाहिजे, ती शाळा पुन्हा सुव्यवस्थित केली पाहिजे आणि तिथं पुन्हा ज्ञानदानाचं काम सुरू होणं गरजेचं आहे. ज्ञानदानाचं काम थांबलेलं आहे, त्या कामाला गती देणं, त्या कामाला सुरुवात करणं गरजेचं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि शिक्षण मंत्री कोण आहेत आता, दादा भुसे यांना आमची विनंती आहे की तुम्ही एकदम वॉर फुटेड बेसिसवर हे सगळे कामं केले पाहिजे. युद्ध पातळीवर काम चालू करा, युद्ध पातळीवर यांना सगळ्या सोयीसुविधा पोहोचवा, तरच तुम्ही आमचे पालनकर्ते आहात, पालक आहात, सत्ताधारी आहात असं म्हणण्यात काहीतरी अर्थ आहे. वंदे मातरम. बाळा काय बोलायचंय तुला? काय झालं शाळेचं? छोटी कोण आहे? छोटी बोल बाळा. पुस्तक कुठे तुझं? भिजले, वाहून गेले. शाळेत पाणी आहे ना. छोटी का बोलत नाही? कोण आहे छोटी? टँगळो. सरपंच तुम्हाला काय पाहिजे सांगा. शाळेत जायचं आहे ना. आम्हाला जे काही गावासाठी सध्या एक तर अत्यंत समजा एक गंगोडी रस्ता म्हणून एक चालू पाहिजे आम्हाला. दुसरी गोष्ट जी काही लोकांना समजा सगळे घरं उघड्यावर यांच्या चुली पेटलेल्या नाहीत, त्यांना समजा जी काही मदत आहे ती मदत अत्यंत गरजेची भेटण्याची. कोणाला समजा कपडे नाहीत, कोणाला स्वयंपाकसुद्धा नाही आहे, करता येत नाही आहे, अशी परिस्थिती लोकांची भांडी कुंडी सगळीच वाहून गेलेली. जे काही अशी गरीब लोक समजा त्यांना एकदम उघड्यावर बसण्याची वेळ आली. आजूबाजूच्या गावात जाऊन समजा कुठंतरी राहण्याची सारखी परिस्थिती तयार झालेली. आज छोट्याशा गावामध्ये असं आहे की कुठलंच कोणीच आलेलं नाही. आज पहिली भेट तुमची आहे, त्याबद्दल आम्हाला तुम्हाला सगळ्या मंत्रिमंडळ जाऊ द्या, पण इथले स्थानिक आमदार पण नाही आले का तुमच्यापर्यंत? तरी कोणीच पूर परिस्थिती आणि जे काही येण्याची परिस्थिती सध्या अशी की आजच सकाळच्याला पाणी छोटं सकट झालंय. सरकारचे प्रतिनिधी सध्या शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्या गावामध्ये व्हिजिट द्यायला आलोय. यापूर्वी पण आलतो, पण पाण्यामुळे येता आलं नाही. पण आज जे काय आहे त्या घराचा पंचनामा करण्यासाठी मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून हे कर्तव्य बजावण्यासाठी इथं आलो. शाळेला असं पूर्ण पाण्यानं वेढलं होतं आणि शाळा पूर्ण पाण्यामध्ये असल्यामुळं तिथं सध्या तरी चालू नाही शाळा. पूर्ण ते गाळानं वेढलेलं आहे तिथं. भागवत तावरे, अल्ताफ कुरेशी, दादा रोकडे या लोकांनी आहे ना जी माहिती पुरवली, माझी सगळ्या NGOंना, सगळ्या पक्षांना, सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही कुठेही मदतीला जाण्या अगोदर इथल्या स्वयंसेवी संस्थांचे, जसे आमचे मार्गदर्शक दत्ता भाऊ आहे यांचा आम्ही आधार घेतला. त्यांनी बरोबर आमचे डोळे म्हणून काम केलं, त्यांचे डोळे म्हणून भागवत तावरेंनी काम केलं, अल्ताफ कुरेशींनी काम केलं, दादा रोकडेंनी काम केलं. आणि एक्झॅक्ट जे गाव बघा, सगळे गावकरी सांगतायत हे पहिले लोक आले ना तुम्हाला मदतीला तर अशा पद्धतीनं डोकं लावून पोहोचा लोकांपर्यंत. मदत करणाऱ्यांनी
मदत करताना येऊन भराभर कुणाच्या तरी ताब्यात काहीतरी देऊन जाऊ नका. ज्या गावाला मदत पोहोचली नाही त्या गावाला पहिल्यांदा सगळ्यांनी पोहोचा. मित्रांनो, सगळं सामान आपण त्या एका खोलीमध्ये उतरून टाकलेलं आहे आणि हे संपूर्ण गाव आपल्या पाठीशी आहे. संपूर्ण गावामध्ये पहिली मदत आपल्या मानव उत्थान मंचाकडनं आणि निर्मय महाराष्ट्र पार्टीकडनं पोहोचलेली आहे. हे सरपंच साहेब आहे आपले दत्तभाऊ. तर मित्रांनो, हे गावकरण वंदे भारत माता की जय. तर मित्रांनो, आपण राजापूर ह्या गावाला सोडून आता निघालोय, पुढच्या गावाला जातोय. हा समीर आहे, याच्या मोबाईलवर मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय कारण माझा मोबाईल बंद झालाय. आणि आता आम्ही पुढच्या गावाचं नाव काय आहे? जवळ आहे ना भाऊ. मित्रांनो, ही शेती बरं का 4 तास पूर्णपणे पाण्याचं. अजूनही नदी, आता गोदावरी नदी आमच्यापासून इकडं मागे 500 मीटरवर आहे आणि तो जो छोटा ओळ आहे अजून भरपूर लांब आहे. तुम्ही विचार करा. ह्या झाडांच्या पलीकडं कापसाची शेती आहे मित्रांनो, पूर्णपणे तुरीची. तूर सगळी उद्ध्वस्त झाली. हे तुरीचे झाड आहे, तुरीचे टोक म्हणजे हे जेवढे झाडं दिसतात समोर सगळ्या तुरीच्या शेंगा गेल्या. मित्रांनो, हे सगळे लाकडं जे गोळा करून ठेवले हे सगळे वाहून गेलेले होते. चलो वंदे मातरम. चला भावांनो, चला. अरे काय चिंग मध्ये याला दारू कसं नाही भेटली? पण माझ्याकडे रियाज नावाचा मुलगा होता, मासर्डीचा आहे. आणि ते असं जवळ 1-1.5 फुटावर घंटा कुठं घडते माझ्या जवळ 1 फुटावर घडते. हां, लोक माझ्याशी बोलत असतात 1 फुटावर थांबतात. गावातले जेवढे जनावर आहे ना मित्रांनो, ते सगळे असे रोडच्या साईडला आणून बांधलेले, कारण गावामध्ये इतकं पाणी आहे, चिखल आहे अजूनही. ह्या जनावरांना बघा सगळे आणून बांधलेले. पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करतो की त्या बहिणींच्या पाठीशी उभं राहायचं. त्याचं श्रेय तुमच्याकडे भागवत तुम्ही इथवर आणून घातले आम्हाला. मला खूप तुमच्या सर्व लोकांना सांगा आणि मी कौतुकानं सांगाल की भागवत चावरेंनी आम्हाला अल्ताफ दिला. अल्ताफमधून आम्ही आहे भावेसर आणि आम्ही मित्रांनो बघा, कमरे एवढं पाणी आहे आणि आमचा ट्रॅक्टर नदीच्या मधोमध बंद पडलाय. इकडे घे समीर. आमचा ट्रॅक्टर नदीच्या मधोमध बंद पडला आणि माझ्या वयाच्या 35-36 वर्षात पहिली बार बसलो. अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा, जानो तन साथियों. सर तुम्हारे हवाले वतन साथियों. खूप भीती वाटते मित्रांनो. काय नाही सर जेवा तुम्ही आता. हो सर, जेवण करून जा. नको मला आता पहिले ना लोकांच्या तोंडात समीर आहे, याच्या मोबाईलवर आता शूट करतोय. माझा मोबाईल डेड झालाय आणि तो ट्रॅक्टर आहे ना आमचा, तो पाण्यामध्ये अडकलाय आणि तो धक्का स्टार्ट आहे. तर मी काय केलं, या तराफ्यावर म्हणजे मला पाण्या या विषयाचीच लय भीती वाटते. तर या बांधवांनी मला कसं तरी ओढून आणलंय तिकडनं पाण्यातून. मी इकडे बाजूला आलेलं. ह्या गावामध्ये जे काही हिंदू मुसलमान जे काही जातीपितीचे लोक असतील ना, इतके एकमेकांबरोबर इतके मिळून जुळून राहताना. या भाऊचं नाव, भाऊ काय नाव आहे?
हा? अरे तुझं नाव मुन्ना भाऊ या. इतके गोड लोक आहे ना, इतकं प्रेम दिलं ह्या गावाच्या लोकांनी, इतकं प्रेम दिलेलं आहे आम्हाला. आता हा ट्रक शपथ ती ट्रॉली बघा कशी वाकडी आली. इतकं प्रेम दिलंय ना या लोकांनी. ह्या गावात परत एकदा मी येणार आयुष्यामध्ये. त्या ब्रिजवर आहे ना मित्रांनो 2-3 खड्डे झालेले, खूप मोठे प्रचंड खड्डे झालेले. त्या खड्ड्यांमुळे सगळा गेम आहे. भावे सर, दत्ता भाऊ आणि आपले बाकीचे सगळे सहकारी त्या ट्रॅक्टरमध्ये अडकलेले पाण्यात. मी ह्या तारफ्यावर निघून आलोय आणि आता हा ट्रॅक्टर त्या ट्रॅक्टरला ओढायला चाललाय. पाहिलं का? बापरे, पाहिलं काय? बघा बघा, विचार करा काय टेरिफिक विषय आहे. मित्रांनो, मुन्ना भाऊ सांगत होते आपल्याला की प्यायच्या पाण्याचे बॉक्स जे आता हा ट्रॅक्टर आजपासून चालायला लागलाय, कालपर्यंत प्यायचे पाण्याचे बॉक्स 3 दिवस काहीच नव्हतं इथं. म्हणजे इथून डोक्यावरून यांनी ही नदी पार करून गावात लोकांना पाणी पाजलेलं. विचार करा, आज ह्या ट्रॅक्टरने सुद्धा येणं जाणं एवढं अवघड आहे. आणि इथं आत्तापर्यंत एकही नालायक आमदार, खासदार, ZP सदस्य बिदस्य जे एकही नालायक आत्तापर्यंत पोहोचलेलं नाही बरं का. तर आता तो मागचा ट्रॅक्टर चालू झालाय, हा पुढचा बाहेर येऊन गेला. आता तो मागचा येईल. पाणी बघा किती. पाण्याचा प्रश्न नाही आता खरं तर, पण तो खड्डा बघा. बरोबर. विषय काय माहिती का मित्रांनो, त्या याच्यावर आहे ना, चांगले हा तो ड्रायव्हर आहे, याने आम्हाला बाहेर मुलगा आहे तुमचा. आलो बाबा एकदा. मित्रांनो, हे माझ्या देशाचं भविष्य आहे. हा मुलगा समीर पठाण आहे आणि हे जात बीत धर्मवीर आहे ना, आमच्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे. माणुसकीच सगळ्यात मोठाची गोष्ट आहे. आणि ही ह्या तरुणामध्ये मला दिसलेली आहे. ह्या तरुणाने गावासाठी आज जे कष्ट करतो, मेहनत करतो आणि एकंदर सगळं गावच जे करतं आहे त्याच्यासाठी ह्या गावाला सॅल्यूट आहे. राजापूर गाव आहे ना, त्या गावाला सॅल्यूट आहे. कारण हे गाव जर आज एक राहिलं नसतं ना, तर ह्या गावाला समजा आज जी मदत भेटली ती पण कधी भेटली नसती. आणि मदतीचा विषय नाही, शेवटी ह्या एकमेकांच्या बळावरच आहे ना हे लोक आज जिवंत आहे. आज 1 हप्ता झाला. किती दिवस झाले? 1 हप्ता झाला. हे फक्त गाव स्वतःच्या बळावर एकमेकांच्या साथीने हे जिवंत आहे. हेच यांच्यामध्ये जर दुजाभाव असता, जातीचा धर्माचा ते भांडण तोंडणं असते, ते जगले नसते. तर माणुसकी हाच मोठा धर्म, काहीच विषय नाही याच्यामध्ये. तर आता मित्रांनो आम्ही पुढच्या गावाला निघालोय. पुढच्या गावामध्ये आता जे पण आहे आणि हा समीरचा मोबाईल आहे. समीर बाळ आता मला हे सगळे व्हिडिओ पाठवणार आहे. बाळकृष्ण, तुझ्याकडे वायफाय आहे का? पाठवून देऊ सर. पण तुझा खूप डाटा जाणार आहे, मला HD मध्ये पाहिजे. हो चालेल. मित्रांनो, राजापूर फाट्या गावातून आता आम्ही राजापूर फाट्याला आलोय. इथं ह्या बांधवांनी आम्हाला चहा पाजताय आणि इथले सगळे हे आपले गावकरी बंधू आहे. नमस्ते नमस्ते. तर आम्ही शेख किराणामध्ये आम्ही चहा पितोय. गोगलपूरला चाललो. मित्रांनो, चमत्कार बघा, चहा पित होतो तेवढ्यात इथल्या ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रसाद घेतल्याशिवाय इथून जायचं नाही आहे. तर आम्ही इथं देवी मातेचा ही अच्छा ही इथं तुळजाभवानी माता बसलेली, मस्त खिचडी आहे. अजून काय? खिचडी, शिरा. अच्छा हा शिरा आहे, ही खिचडी. हा मला दे बरं का बाई, शेंगदाणे काढून दे मला. हा शेंगदाणे लय आवडतं आपल्याला.
मित्रांनो, तुळजाभवानी नवरात्र उत्सव चालू आहे आपल्याला माहिती आहे, आणि नवचंडीचं होम झालेलं आहे. त्यानिमित्त संपूर्ण गावाला हा प्रसादाचं हे सोय होती. आता आम्ही सगळे ज्यावेळेला बसतोय, भावे सर, दत्ताभाऊ इथं बसलेले आणि इतर ग्रामस्थ पण बसलेले, आणि जेवू शकतो काय अडचण नाही आमची. अरे यार, समाज एकत्र मिळून जेवतो. इथं मुसलमान पण येऊन जेवू शकतो का? तुम्हाला काय अडचण? तर मित्रांनो, हे विष आपल्याला खोटं खोटं पसरवलं जातं, लक्षात ठेवा. बरोबर. मित्रांनो, पूर्वी जे खेड्यापाड्यात आपल्याला जे मसाले भात लापशी मिळायची, तो मसाले भात लापशी आहे. माझं नशीब. अरे वा, बापरे. जो लोकांसाठी काम करतो तोच खरा माझ्या घासाचा धनी. वा वा वा. सकाळपासून 7-8 वेळेस रडवलं या माणसाने मला, बरं का. आता पण मी खूप कंट्रोल करतोय. हे इतकं प्रेम कुठं मिळतं, कोणाला मिळतं? पात्र आहे एकमेव मी खरंच नशीबवान आहे, आणि हे नशिबात माझ्या आलं ना, त्याला कारणीभूत एकमेव तो 54 किलोचा जितेंद्र भावे, एकमेव तो कारणीभूत. हे जग मला भावे सरांनीच दाखवलं.